तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न। आपल्या राष्ट्रीय चलनाची म्हणजेच कागदी नोटांची छपाई महाराष्ट्रात केली जाते ते शहर कोणते? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई। तिघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत आणि तिघांचे म्हणणं काय आहे? नाशिक। मामू याचा जवाब सांगा। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक। म्हणजे या उत्तराबरोबर सुप्रियाताईंच्या खात्यात आहेत 30%, गिरीश भाऊंच्या खात्यात आहेत 50% आणि अनुपमाताईंच्या खात्यात आहेत 40%। अनुपमाताई, काय करतात तुमचे मिस्टर? माझे मिस्टर कारागृह अधीक्षक आहेत। कारागृह अधीक्षक म्हणजे? जेल सुप्रिटेंडेंट। अरे बाप रे मामू, आपल्याला काय करायचं नाही, आपण तो चांगला वागतोय त्याच्याशी। आता सध्या कुठल्या जेलमध्ये आहे? मी कल्याण जिल्हा कारागृहाचा अधीक्षक म्हणून आहे। पण मग घरच्या जेलमध्ये कोण सुप्रिटेंडेंट आहे? वाटून आहे। वाटून घेतलंय होय? 2 सुप्रिटेंडेंट आहेत घरी। पण काय अनुपमाताई, घरात पण जेलर सारखे वागतात का? नाही, अजिबात नाही। मग घरात खूप म्हणजे वाटत नाहीत की ते जेल डिपार्टमेंटला काम करतात असं। घरात खूप प्रेमळ आहेत ते। तुमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्हाला माहिती होतं ते? नाही, तेव्हा तर आम्ही म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे। लव्ह मॅरेज झालं का? हो, एका कॉलेजमध्ये होतो आम्ही दोघे शिकत, सोलापूरला। 11वी पासून MA पर्यंत आम्ही दोघे एकाच वर्गात होतो। 7 वर्षांचा परिचय। 7 वर्ष। 7 वर्षांचा परिचय। मग कधी मागणी घातली? मागणी त्यांनीच घातली मला। फर्स्ट इयर BA ला असताना बऱ्याच उशिराने त्यांना हो म्हणाले। का हो असा उशीर केला? उशिरा म्हणजे? उशिरा म्हणजे खरं तर सांगायचं तर लग्नापर्यंत असा होकार असा दिलेलाच नव्हता। करायचं तर होतं लग्न, पण मी तुझ्याशी लग्न करते असं कधी मी जाहीर नव्हतं केलं, कारण माझ्या घरी खूप विरोध होता या लग्नाला। मग आम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि MA पूर्ण शिक्षणानंतर ते मला घरी येऊन घरच्यांच्या सगळ्या समक्ष आशीर्वाद घेऊन मला घरातून घेऊन गेले। आता एवढी वर्ष तुम्ही संसार करताय, या कशा आहेत? जुळवून घेणार आहेत की कुठलीही अडचण आली तर समजून घेऊन ज्या त्यावेळी सोडवणं त्यांच्यात एक कौशल्य आहे जो माझ्यात नाही। बरं, काय त्यांच्यातलं कुठला गुण आवडत नाही? काय खटकतं? न आवडण्यासारखं काय असं दिसून आलेलं नाहीये। बरं, तुम्हाला काय खटकतं का हो त्यांच्यातलं? खटकतं म्हणजे असं आहे की फक्त त्यांच्या मनात जी काही चल बिचल असेल, काही असो सुखदुःखाचे प्रसंग, ते पटकन व्यक्त होत नाहीत। मग काय करता? ती काढून घेते मी विचारून विचारून। पण मग ते काय गप्पच बसतात? नाही, खूप वेळाने सांगतात। वेळाने म्हणजे किती वेळाने? कधी 8 दिवस, 15 दिवस, महिना। अरे बापरे, काय हो इतके दिवस तुम्ही बोलत नाही? नाही, बोलतात पण फार फॉर्मल, तेवढ्या पुरतं तेवढं। तुम्ही जर जेलमध्ये असं वागलात तर कैदी पाठी पाठी फिरतील ना, सांगा काय झालं, सांगा काय झालं, सांगा काय झालं। बर, हा नशिबाचा कौल आहे। हा 5वा प्रश्न आहे। वेगवान तोच नशीबवान। तर हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न। स्वतंत्र भारतामध्ये व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्काराची जागा कोणत्या पुरस्कारानं घेतली? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 भारत रत्न, पर्याय क्रमांक 2 अशोक चक्र, पर्याय क्रमांक 3 परमवीर चक्र आणि पर्याय क्रमांक 4 पद्मभूषण। तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेले आहेत। तुम्ही काय नोंदवलंय सुप्रियाताई? अशोक चक्र। अशोक चक्र। खात्री आहे तुम्हाला याची? ह्याची पण खात्री नाही तुम्हाला? गिरीश भाऊ? परमवीर चक्र। तुम्हाला खात्री आहे? अंधेरे में तीर। आणि तुम्ही? परमवीर चक्र। तुमचा पण अंधेरे में तीर अंदाज। आपण बघूया मामू काय बोलतायत। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परमवीर चक्र।
सुप्रियाताई तुमचं उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. आणि गिरीश भाऊ आणि अनुपमाताई तुमच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. हा नशिबाचा कौल होता आणि सगळ्यात आधी उत्तर दिले गिरीश भाऊनी. पुन्हा एकदा नशिबाचा कौल त्यांना आजमावायला मिळणार आहे. मी ही 3 पानं इथे ठेवलेली आहेत, यातलं एक पान तुम्ही निवडा. हे पान मी माझ्याकडे घेते. आणि आता तुम्हाला उत्सुकता असेल, +10 -10 का विदूषक? विदूषक. आणि -10 आलं तर आलं तर आलं. लक फॅक्टर काय बोलतय? बघूच. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे जोकर. तुम्हाला ऑप्शन आहे आता +10. +10. हो. ठीक आहे, तुमच्या खात्यात 10% जमा झालेले. सुप्रियाताई, तुम्ही शेती करता, गांडूळ खताची निर्मिती करता. हो, सुधागड पाली रायगड जिल्ह्यामध्ये तिथे आमचं स्वतःचं 8.5 एकर फार्म आहे. त्याच्यामध्ये आंब्याची झाडं लावली. मग ती हळूहळू सगळे आदिवासी लोकांच्या वगैरे मदतीने मी त्यांना कामाला घ्यायचे, त्यांच्यातच जाऊन जवळजवळ राहायचे. 6-6 किलोमीटर चालायचे त्यांच्याबरोबर जाताना, आणि ती डेव्हलप केली. सेंद्रिय शेती ही सगळ्यात चांगली आहे. म्हणजे जी माणसं आता रासायनिक खत वापरतात त्याच्यापेक्षा सेंद्रिय शेती ही चांगली. पहिल्यांदा आम्ही बाहेरून विकत घ्यायचा विचार केला होता, पण स्वतःच मग प्रोजेक्ट का नाही आपण करायचा, म्हणून आम्ही गांडूळ खताचं तिथे स्वतः प्रोजेक्ट सुरू केला. मग नंतर अजून मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे, मग अजून जागा घेतली. आणि त्याच्यासाठी नंतर मग परत महाराष्ट्र शासनाचा मला 2003ला गांडूळ शेतीचा पुरस्कार मिळाला. अरे वा. त्याच्यानंतर मला 2004 साली जिजामाता कृषीभूषण हा राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळालं. आणि चालू आहे आता व्यवस्थित, लोक येतात, काम वगैरे, आणि खताचं चालू आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये एक स्त्री शेती करते, हे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. बरं, यासोबत आणखी काय आवडी निवडी आहेत तुमच्या? प्राण्यांची आवड आहे. प्राण्यांची? प्राणी आवडतात, मासे पाहायला आवडतात, कुत्रे आहेत, अरे कोंबडे आहेत. प्रत्येकाला नावं प्राणी ठेवलेली आहेत. संग्रहालय आहे तुमच्याकडे, नावं पण ठेवलेत? काय काय नावं ठेवलेत सांगा बघू. कुत्रे राजा राणी, कोंबडे आणि कोंबडी वगैरे, त्यांचे मदन, रती असे सगळे आहेत. रती आणि मदन कुत्रा. सुप्रियाताई, आधीचं उत्तर चुकलेलं आहे, दुसरं उत्तर जर चुकलं तर तर हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. लगान चित्रपटामध्ये भुवनच्या संघाला जिंकण्यासाठी एकूण किती धावांची गरज होती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 343, पर्याय क्रमांक 2 323, पर्याय क्रमांक 3 303 आणि पर्याय क्रमांक 4 363. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिले? 323. परत एकदा गेस. हो. तुम्ही? 343. तुमचं? अंदाजच. अंदाज. आणि तुम्ही? 363. तिघांची वेगवेगळी उत्तर. मला जरा तुम्ही सगळेजण तुमची स्वप्न काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत, हे जरा सांगा. तुम्ही सांगा सुप्रियाताई, तुमचं काय स्वप्न आहे आयुष्यात? दारिद्र्य रेषेखालचे जे शेतकरी आहेत त्या लोकांच्यात जाऊन, किंवा त्यांची जी अंधश्रद्धा आहे त्याचं निर्मूलन व्हावं, किंवा काय ह्याची मला. अंधश्रद्धा म्हणजे? अंधश्रद्धा म्हणजे समजा अजूनही एक गोवर वगैरे आला तर त्यांच्या अंगामध्ये एक भगत असतो, तिकडे जातात, देवीकडे जातात, मग ती म्हणते कानावरती बसलीये, काही प्रकार चाललेले असतात त्यांच्याकडे. म्हणजे आपण सांगतो अरे कान पिकलाय, डॉक्टरकडे जा, तरी ते सांगणार नाही, डॉक्टरकडे गेलं की भगत कोकतो. अशी जी हे आहे त्यांच्यात जाऊन व्यवस्थित त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा काय आहे, त्यांच्यातल्या ज्या ह्या मागासपणा आहे तो सगळा नाहीसा व्हावा. ह्याच्यासाठी मला तरी फार इच्छा आहे की त्यांच्यात जाऊन काहीतरी आपण कार्य करावं. माझी तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत की तुमचं हे स्वप्न खरोखर पूर्ण होऊ दे. थँक्यू. तुमचं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न इतकंच आहे
प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि खरंच जर जग असं वागायला लागलं तर कुणालाही स्वतंत्र स्वप्न बघण्याची गरजच राहणार नाही. सगळ्यांनी मिळून आपण एकच स्वप्न बघूया. फक्त मानवतावाद. खरंय. प्रश्न विचारला होता, लगान चित्रपटामध्ये भुवनच्या संघाला जिंकण्यासाठी एकूण किती धावांची गरज होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 323. आणि सलग 2 उत्तरं चुकली सुप्रियाताई. हो ना. त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागतो. पण माझ्या तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या आयुष्यातली जी जी स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होत. थँक्यू. आता आपला 7वा प्रश्न आहे. पुन्हा एकदा नशिबाचा कौल. गिरीशजी, एक उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे आता खेळताना जरा जपून. तर हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. इंग्लिश शब्दकोशामध्ये सर्वाधिक आढळणारं अक्षर कोणतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ए, पर्याय क्रमांक 2 ई, पर्याय क्रमांक 3 आय आणि पर्याय क्रमांक 4 एस. अनुभवताई, काय उत्तर दिले तुम्ही? पर्याय 1 ए. काय म्हणजे खात्री आहे याची का आहे पण असंच उत्तर आहे? नाही, अ हा स्वर आहे, त्याच्यामुळे कुठल्याही व्यंजनात म्हणजे मा म्हणायचं असेल तरी MA किंवा कोणत्याही त्याला काना द्यायचा असेल काही तर तो ए त्याच्यात घालायला पाहिजे, त्याशिवाय तो पूर्ण होत नाही. आपण मराठीत कसं म्हणजे ट चा पाय मोडतो आणि मग त्यात अ मिसळला की तो पूर्ण ट होतो, तसा हा अ हा स्वर जास्ती वापरला जातो अशी माझा म्हणजे अंदाज आहे. हा माझा म्हणण्यापेक्षा सुद्धा खात्रीच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ई. का बरं? ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी. ई जास्त वेळा आढळतो इंग्लिशमध्ये. असं ऐकल्यासारखं वाटतंय. हम्म. बर. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ई. अनुपाताई, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. ए जसा स्वर आहे तसा ई पण स्वरच आहे. AEIOU. आणि त्यातला ई हा जास्त वापरला जातो. त्यामुळे या उत्तराबरोबर गिरीशजींच्या खात्यात आहेत 70% आणि अनुपमाताईंच्या खात्यात आहेत 50%. आणि हा 7वा प्रश्न होता, त्यामुळे पुन्हा एकदा नशिबाचा कौल आणि तो पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आजमवायला मिळतोय गिरीश भावना. आता तर काही टेन्शन नाही. इजा बिजा तिजा. तिजा बिजा तिजा म्हणजे तिसरंही चांगलंच येणार. बघूया दादा. ठीक आहे. काय वाटतंय? इजा बिजा तिजा होणार? व्हायला हवा. व्हायला हवा. आणि नशिबाचा कौल आहे +10 +10. याच बरोबर तुमच्या खात्यात आणखी 10% जमा झालेले आहेत. गिरीश भाऊ, तुमचं काय स्वप्न आहे आयुष्यात? तर मी कामानिमित्ताने जर्मनी आणि स्वित्झर्लंडला फिरून आलेलो आहे बऱ्याच वेळा. त्यामुळे माझं स्वप्न की माझ्या घरच्यांना म्हणजे आई बाबा आणि बायकोला घेऊन पहिल्यांदा भारतामध्ये आणि नंतर मग भारताबाहेर विमान प्रवास करून आणायचं आहे. ते एक स्वप्न आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या घरामध्ये गावाला स्वयंभू गणपती उजव्या सोंडेचा. ते जुना वाड्यासारखं घर आहे. कुठे गावाला म्हणजे? चाकणच्या पुढे 8 किलोमीटरवर गाव आहे, भोसे नावाचं. बोसे. हा. बर. तर तिकडे मग ते घर थोडं वाड्यासारखं आहे. हा. ते मग थोडंसं मंदिर टाईप करून मग घर डेव्हलप करायचं थोडंसं तिकडे. या 2 गोष्टी प्रामुख्याने आहेत. नाही